शिंदे समितीला सापडलेल्या नोंदीनुसार तात्काळ कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आदेश। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची कार्यवाही। कुणबी प्रमाणपत्र वाटपाचे आदेश निघाले तरी जरांगे मुंबईत आंदोलन करण्यावर ठाम। 20 जानेवारीपर्यंत प्रमाणपत्र वाटप पूर्ण करण्याची मागणी। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या रत्नागिरीतील निवासस्थानी एसीबीची झाडाझडती सुरू। राजन साळवींवर गुन्हा दाखल। उत्पन्नापेक्षा 118% अधिक संपत्ती असल्याचा आरोप। पत्नी आणि मुलाचाही आरोपी म्हणून उल्लेख। ठाकरेंसोबत राहिल्यामुळे कारवाई होणार हे अपेक्षित होतं। चौकशीला सामोरं जाण्याची तयारी। अटकेला घाबरत नाही, राजन साळवींची प्रतिक्रिया। कथित कोविड खिचडी घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले सूरज चव्हाण कोर्टात हजर। ईडी पोलीस कस्टडीची मागणी करणार। 10वी-12वीच्या 68% विद्यार्थ्यांना भागाकार जमेना। यंदाचा देशव्यापी असर सर्वेक्षण अहवाल समोर। तर 21% विद्यार्थ्यांना दुसरीतलं मराठीही वाचता येईना। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा राजू शेट्टींसोबत संपर्क। महायुतीत सहभागी होण्याची विनंती केल्याची चर्चा। मोठी ऑफर दिली तरी हुरळून जाणार नाही, राजू शेट्टींची प्रतिक्रिया। प्राणप्रतिष्ठा अनुष्ठानाच्या तिसऱ्या दिवशी अयोध्येत आज 24 पूजा। श्रीरामाची मूर्ती गाभाऱ्यात स्थानापन्न होणार। नक्षलवाद्यांच्या महिला आघाडीचा राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला विरोध। मंदिर नको, रोटी कपडा मकान शिक्षण आणि आरोग्य हवं। सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचं पत्राद्वारे आवाहन। जालन्यातल्या औद्योगिक वसाहतीमधील 2 स्टील कंपन्यांवर जीएसटीचे छापे। गुजरातहून बनावट बिलांच्या आधारे भंगाराची खरेदी केल्याचा संशय। पतीच्या हल्ल्यात पत्नीचा मृत्यू। जिंतूर तालुक्यातल्या बोरी ग्रामीण रुग्णालय परिसरातली घटना। आरोपी ताब्यात। हल्ल्याचं कारण स्पष्ट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।